जय जय रघुवीर समर्थ। देहे भान हे ज्ञान शस्त्रे खुडावे, विदेहीपणे भक्ती मार्गे जावे। विरक्ती बळे निंद्य सर्वै त्यजावे, परी संग सोडोनी सुखी रहावे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 188 याचं चिंतन अभ्यासूयात। समर्थांनी गेल्या श्लोकापासून आपल्याला परिसंग सोडोनी सुखी राहावे हा एक अत्यंत मूलभूत मंत्र सांगायला सुरुवात केली। गेल्या श्लोकामध्ये त्या चरणाला आपण स्पर्शच करू शकलो नाही। सज्जनो, आम्ही दरवर्षी दासनवमीला 5 दिवस पुण्यामध्ये कलमाडी हायस्कूलच्या ऑडिटोरियममध्ये एका श्लोकावरती 5 दिवस 3 तास चिंतन करत असतो। यावर्षी संयोगाने परिसंग सोडोनी सुखी राहावे या एका चरणाचं चिंतन आम्ही 5 दिवसासाठी घेतलं होतं। अत्यंत गुह्य सखोल गुरुकृपेने या चिंतनाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला, तरी असं लक्षात आलं की या संगातीत होण्याच्या गुणधर्माला आपण 5 दिवस काय आयुष्यभर जरी चिंतन करून जीवनात उतरवायचं ठरवलं तरी देखील त्याची गुह्यता संपू शकत नाही। इथं तर केवळ 20 मिनिटांमध्ये मला एका श्लोकाला सांगायचंय, त्यामध्ये केवळ काही मोजके मुद्दे आपण पुन्हा नव्याने त्याचं चिंतन करून प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो। परिसंग सोडून सुखी राहावे। समर्थ म्हणतात संग सोडून राहा। दासबोधामध्ये एक ओवी आहे, संगती तुका नाशिवंत। जेवढा म्हणून काही तुम्ही संग कराल मनाने, तो सगळा संग नाशिवंत असतो। त्यामुळे हे मना, तू संग सोडून राहा। कोणाचा संग सोडून राहा? आपण आपल्या मनाचा जर एक्सरे काढला तर या मनामध्ये आपण किती वस्तूंना, व्यक्तींना, विचारांना जागा दिली आहे बघा। ही मन नावाची अतिसूक्ष्म गोष्ट जी कुठल्याही मशीनमध्ये सापडत नाही, पण ज्याला वैद्यकीय शास्त्र देखील नाकारत नाही, नाहीतर अन्यथा मानसोपचार सायक्रॅटिस्ट नावाची ब्रँचच मेडिकलमध्ये आली नसती। संत हे खऱ्या अर्थाने मानसोपचार तज्ञ आहेत। त्यांनी या मनाचं अस्तित्व जाणलं। या मनाला जरी ते अतिसूक्ष्म असलं तरी ते मन एक ब्लॅक स्पेस प्रमाणे, ज्याची प्रचंड मोठी गुह्यता आहे, खोली आहे, आकारमान आहे, त्यामध्ये अनंत अनंत विचार वास करतात, अनंत कल्पना वास करतात, अनंत व्यक्ती, अनंत कल्पना याचं माहेरघर आहे मन म्हणजे। अशा या मनाने या प्रत्येक गोष्टीशी संग केलेला आहे। एक अटॅचमेंट आहे त्याची, एक आसक्तीचा दोरा या मनाने बांधलेला आहे या प्रत्येकाशी। कोणाकोणाशी बांधलाय? पहिलं तर या मनाने या पंचमहाभूतिक जगाशी संग बांधलाय। माझं घर, माझी जमीन, माझा पैसा, हा सगळा या आसक्तीचा दोरा या मनाच्या अंतःकरणामध्ये आहे। त्यानंतर या मनाने या ब्रह्मांडाशी, म्हणजे जे आपलं संसार रूपी ब्रह्मांड आहे, मग माझा मुलगा, माझा पती, माझी सासू, माझी आई, माझे वडील, ही नाती आणि या नात्यांमधून निर्माण होणारे चित्रविचित्र विचार, कल्पना, या सगळ्यांना आपल्या मनाच्या पोकळीमध्ये खूप मोठी व्याप्ती, खूप मोठं स्थान आपण देऊन बसलेलो आहे। हा देखील एक संग आहे। ब्रह्मांडाशी तर आहेच,
आणि त्यानंतर सगळ्यात मोठा संग, तुम्हाला आश्चर्य वाटेल, या मनाने आपल्या देहाशी बांधलाय. स्वामी विवेकानंद म्हणायचे की आपण सगळ्यात जास्त कोणाशी बोलतो माहितीये? आपण आपल्या मनाशी बोलत असतो सगळ्यात जास्त. बाहेरील व्यक्तीशी त्या मनाने कमी बोलतो, पण आपल्या आतमध्ये निरंतर एक संवाद चालू असतो, तो आपल्या मनाशी चाललेला असतो. आपल्याला काय होतंय, आपल्याला काय वाटतंय, हे असं का झालं, हे तसं का झालं, आता याचं पुढं काय होईल, त्याचं पुढं काय होईल. म्हणजे मनाने एक या असलेल्या निर्जीव वस्तूंशी संग बांधला, मनाने एक प्रापंचिक वस्तूंशी, प्रापंचिक व्यक्तींशी संग बांधला, आणि मनाने तिसऱ्या टप्प्यावरती संग बांधलाय तो आपल्या स्वतःशी, आणि ज्याला तो सगळ्यात जास्त प्रेम करतो ते म्हणजे आपला प्राण, आपला देह, याच्याशी त्याने संग बांधला. असे 3 प्रकारचे संग मनाने बांधलेले आहेत. म्हणून समर्थांनी म्हटले, भूते, पिंड, ब्रह्मांड हे ऐक्य आहे. आता तो ऐक्याचा प्रांत आपण मागच्या निरूपणामध्ये ऐकलेलाच आहे, त्यामुळे त्याला थोडंसं बाजूला ठेवूयात. इथं प्रश्न असा आहे की हा पैसा अडका जर गेला, हे घरदार जर तुटलं, तर मनाला दुःख होतं, कारण त्याच्याशी त्याचा संग आहे. आपली आवडती व्यक्ती, आपली रक्ताच्या नात्यातलं कोणीतरी काळाच्या अधीन गेलं, तर मनाला दुःख होतं, कारण मनाचा त्याच्याशी संग आहे. या देहाला त्रास झाला की मनाला त्रास होतो, कारण या मनाचा देहाशी संग आहे. म्हणजे जिथं जिथं म्हणून आपण संग ठेवतो ते स्वाभाविकपणे शेवटी आम्हाला दुःखच देतं. विषय जनित सुखे सौख्य होणार नाही. या विषयाच्या आधाराने आम्ही सुख म्हणून अनेक गोष्टींना मनामध्ये स्थान देतो, पण या प्रत्येक गोष्टीतून शेवटी काय प्राप्त होतं? दुःखच प्राप्त होतं, त्रासच होतो मनाला. कारण या आसक्ती रूपी पाश, या मनाने जे संग बांधून ठेवलेले आहेत, त्या संगातून आम्हाला तो त्रासच आमच्या पदरामध्ये पडतो. मग समर्थ म्हणतात, परिसंग सोडोनी सुखी राहावे. म्हणजे मना, तू या असलेल्या तुझ्या स्थावर मालमत्तेशी, या ब्रह्मांडातल्या वस्तूंशी असलेला संग सोड, तुझ्या बरोबर असलेल्या व्यक्तींशी संग सोड, आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे या देहाशी बांधलेला तुझा संग सोड. हे 3 संग जेव्हा तुला सोडवता येतील, तेव्हा तुला खऱ्या अर्थाने सुख प्राप्त होईल. परिसंग सोडोनी सुखी राहावे. आमच्या आदि शंकराचार्यांनी देखील हेच सांगितलं ना, मनोबुद्धी हंकार चित्तानि नाहम, न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमी न तेजो न वायू, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी अहंकार नाही, मी ही पंचमहाभूत नाही. मग मी कोण आहे? अहम निर्विकल्पो निराकार रूपो, विभु व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम, सदा मे समत्वम न द्वेषो न राग, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मीच तो निर्विकल्प निराकार आत्मस्वरूप आहे. पण हे आत्मस्वरूप कधी कळेल? जेव्हा या आत्मस्वरूपाच्या अतिनिकट असलेल्या मनाने हे बाह्यांगाशी असलेले संग सोडले, त्या क्षणी त्याला, या मनाला उन्मन होऊन आत्मस्वरूपाची प्रचिती होईल. मग इथं खरा प्रश्न येतो, ती सगळी थेअरी कळाली, पण दादा हे संग सोडायचे कसे? अहो, एवढंच इकडं तिकडं जरी झालं ना, तरी मन अस्वस्थ होतं. आणि इथं तुम्ही म्हणताय संग सोडून राहा. ठीक आहे, त्यामध्ये सुख असेल, पण या मनाने हे बांधलेले संग सोडायचे कसे? समर्थ हे संग सोडण्याची प्रक्रिया आपल्याला सांगतात. पहिली गोष्ट, देहे भान हे ज्ञान शस्त्रे खुडावे. बघा, एखाद्या देहाला जर गँग्रीन झालं किंवा एखादा असा रोग झाला की ज्यामध्ये ते इंद्रिय कापून टाकलं तर प्राण वाचू शकतो, मग अशा वेळेला डॉक्टर काय करतात? खुडून काढतात तो अवयव, तो पाय तेवढ्या भागापासून तोडून टाकतात. समर्थ म्हणतात, इथं देखील तुम्हाला तुमच्या मनावरती शस्त्रक्रिया केली पाहिजे. देहे भान हे ज्ञान शस्त्रे खुडावे.
हे ऑपरेशन करण्यासाठी शस्त्र कुठलं आहे? ज्ञान, आत्मज्ञान. आपण बघितलंच की भूतेपिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्व ही सस्वरूपी नस आहे. त्यासाठी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या 29 मार्चच्या प्रवचनामधलं हे निर्गुण आहे, हे तत्वज्ञान जे आपल्याला श्री महाराजांनी समजावून सांगितलं, त्याचा आधारभूत घेऊन जर हे निर्गुण निराकार आहे, तर हे मना तू कशासाठी मिथ्या भासात्मक संग बांधतोयस? बघा, भास रूपी हे संग सोडण्यासाठी ना 2 गोष्टी पाहिजेत. एक, नीतियुक्त आचरण पाहिजे. मनुष्य आसक्त कधी होतो? जेव्हा त्याला अनीतीचा मार्ग स्वीकारायची इच्छा होते. कारण ही देहबुद्धी अशी आहे ना की ती कधी मनुष्याला स्वस्थच बसू देत नाही. पैसा आहे, आणखीन हवंय. स्त्री सुख आहे, आणखीन हवंय. ही गोष्ट आपल्याला आहे, आणखीन हवी आहे. ही आणखीन ही जी त्याची प्रवृत्ती आहे, हीच त्याची देहबुद्धी आहे, देहभान आहे. मग खोडायचं असेल तर पहिले तर अनितीचा मार्ग सोडला पाहिजे. जे काही भगवंताच्या इच्छेने आपल्या आयुष्यात मिळालेलं आहे त्याला आपलं मानून त्याच्या पुरतं आपलं सुख मर्यादित करण्याची वृत्ती मनुष्यामध्ये आली, हे समाधान नावाची स्थिती त्याच्या जीवनामध्ये आली ना, की बहुतांश वेळेला या अनितीच्या मार्गामुळं हा येणारा गँग्रीन हा आपोआप खुडला जातो, हा संग आपोआप सोडता येतो. त्यामुळे समर्थांनी पहिली गोष्ट सांगितली, देहे भान आहे ज्ञान शस्त्रे खुडावे. आता म्हणजे फक्त नीतियुक्त चालणारा मनुष्य संग सोडतो का? आपण तिथं त्याला मर्यादित केलंय, त्याला कॉर्नर केलंय त्या रोगाला. आता मग इथं आल्यानंतर थोडंसं स्वतःच्या बद्दल निर्दयी व्हावं लागतं. बघा, एकदा का या नीतियुक्त अंतःकरणाने आपण चालू लागलो की विवेक विचाराने बघावं की आपलं खरं कोण आहे. कोरोनाने आम्हाला जर काही शिकवलं असेल तर आम्हाला हेच शिकवलं की त्या ICU मध्ये तुमच्या बँकेतला पैसा तुमच्या उपयोगाला आला नाही, ना कुठलं औषध तुमच्या उपयोगाला आलं, ना तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा नातेवाईकांचा आधार मिळाला, ना तुम्हाला तुमचा कोणी असलेला त्या ICU मध्ये मदतीला येऊ शकला. कोणीही नाही. तुम्ही एकटे आहात. आणि या एकटेपणामध्ये देखील जर तुम्ही आयुष्यभर भगवंताची भक्ती केली असती तर तो तुम्हाला निश्चित रामराया तुमच्या आयुष्याच्या अंतिम श्वासामध्ये त्याच्या निजधामी घेऊन गेला असता. हे तरी आपण निदान या कोरोनाच्या काळातून शिकलो तर. आजच्या अशांततेच्या काळामध्ये जिथं मनुष्यांवरती निर्दयपणे बॉम्ब टाकले जात आहेत, हजारो लोक दररोज काळाच्या पडद्याआड जात आहेत, प्रचंड महागाई, प्रचंड असंतोष, अशा या कालावधीमध्ये मनुष्याने थोडा तरी विचार करावा की या सगळ्यामध्ये माझं खरं कोण आहे. सज्जनो, हे आहे ज्ञानशस्त्र. आम्हाला कसं आहे ना, शस्त्र माहिती पण पाहिजे आणि ती वापरायची कला देखील शिकली पाहिजे. हे त्यालाच जमतं जो गुरुच्या चरणांचा आश्रित आहे. गुरुच आम्हाला एक गोष्ट सांगतो की बाळा, तू निरंतर भजनामध्ये राहा, राम नाम घेत राहा. या सगळ्या प्रक्रिया मी करतो तुझ्यासाठी. नामामध्ये सज्जनो हे देहभान विसरण्याचं अद्भुत सामर्थ्य आहे. राम रसायन आहे. त्या रसायनामध्ये ही देहबुद्धी विरघळून लागते. ही विरघळायला लागली की देहभान हे ज्ञान शस्त्रे खुडावे. या सगळ्यामध्ये तो राम माझा आहे या भूमिकेमध्ये राहताना तुम्ही मनाने बांधलेले संग सोडायला लागता. घडतंय ते रामाच्या इच्छेने घडतंय या भूमिकेमध्ये स्थिर राहायला लागतं. आमच्या पूज्य तात्यासाहेबांचा देहांत झाल्यानंतर त्यांची वार्ता बाबांनी तात्यासाहेबांच्या पत्नींना सांगितली. क्षणभर डोळ्यामध्ये पाणी आलं माऊलीच्या, पण लगेच त्या काय म्हणाल्या, असो महाराजांची इच्छा. सज्जनो, जीवनामध्ये हे आहे परिसंग सोडोनी सुखी राहावे. ही संगातीत अवस्था. आपला पार्टनर, आपला पती काळाच्या पडद्याआड गेलेला असताना देखील क्षणिक दुःख आणि त्यानंतर लगेच विवेकाने म्हणाला, असो महाराजांची इच्छा. हा संगातीत होण्याचा प्रांत आहे. समर्थ म्हणतात, तुम्ही भजनामध्ये असाल तरच तुम्हाला संगातीत होता येईल. देहे भान हे ज्ञान शस्त्रे खुडावे, विदेहीपणे भक्ती मार्गेची जावे. भक्ती मार्गावरती तरी आम्ही सगळेच जण आहोत, पण आम्ही विदेहीपणे भक्ती मार्गाकडे जात नाही, कारण आम्हाला या भक्तीमधून काहीतरी परतावा हवाय.
रामाकडून आम्हाला काहीतरी हवंय. ही देहबुद्धीला पोषण करणारी अवस्था भक्तीची खचितच आम्हाला संगातीत होण्यासाठी उपयोगी पडेल. महाराज म्हणायचे, घरी कामधेनू असताना त्या कामधेनूला हाकलून घरामध्ये गाढव बांधण्यासारखं आहे की तुम्ही राम प्राप्त होत असताना रामापासून विषय सुख मागताय. मग हे विषय सुख जाण्यासाठी मला काहीच नकोय, मला काहीच नकोय, ही भूमिका आमच्या अंतरंगामध्ये स्थिरावली पाहिजे. आणि ही कधी स्थिरावेल? जेव्हा तुम्हाला भक्तीचा गोडवा कळेल की अरे या भक्तीच्या माधुर्यापुढं या विषयांचं सौख्य ते काय. हे ज्याला कळालं तो भक्तीतून काहीच परतावा मागणार नाही. आणि जेव्हा तुमचं मागणं बंद होईल त्या क्षणी तुम्हाला विधेयत्व येतं, तेव्हा तुमची खरी भक्ती सुरू होते. त्यामुळे समर्थ म्हणतात की संगातीत होण्यासाठी आपलं मागणं बंद झालं पाहिजे. बघा, आपण निश्चित प्रार्थना करावी एखाद्या दीन दुबळ्यासाठी, दुःखितासाठी, पण मला स्वतःला काय हवंय? मला काही नकोय. रामा, मी तृप्त आहे, तुझ्या नामामध्ये मी अत्यंत समाधानी आहे. रामा, बस तुझं नाम मुखामध्ये राहो, या पलीकडे मला काही नको. सज्जनो, हा आहे विदेहीपणे भक्ती मार्गेची जावे. आणि मी जसं आपल्याला पहिल्यांदा सांगितलं की नीतीचं आचरण जीवनाचा अविभाज्य भाग पाहिजे. परमार्थ म्हणजे दांभिकता नाही, बोलायचं एक आणि वागायचं वेगळं असं होत नाही. इथं आपल्याला आपल्या भावभावनांना विरक्ती बळे निंद्य सर्वई त्यजावे. जगामध्ये ज्याला निंद्य म्हटलं जातं अशा गोष्टी या विरक्तीच्या आधाराने आपल्याला सोडता यायला पाहिजे. आता जगामध्ये निंद्य कशाला म्हणायचं हा देखील मोठा प्रश्नच आहे. आजच्या काळामध्ये जिथं लिव्ह इन रिलेशनशिप याला अधिकृत मान्यता आहे, जिथं होमोसेक्शुअलिटीला देखील काही देशांमध्ये मान्यता दिली आहे, तिथं निंद्य म्हणजे काय हा प्रश्नच आहे मोठा. आणि माहित नाही, आज कलियुगातले 5000 वर्ष झाली आहेत, अजूनही तब्बल काही लाख वर्ष या कलियुगाची बाकी आहेत. हे जग कुठं घेऊन जाणार आहोत आपण? आणि मग त्यावेळेला आदर्शाची व्याख्या काय हे देखील कळणं अत्यंत अवघड आहे. पण मला असं वाटतं की मनुष्याची सत्सद विवेक बुद्धी, श्री महाराज म्हणायचे की जी कृती भगवंता आपल्याला पाहतो आहे ती करत असताना आपल्याला लाज वाटते, ती निंद्य आहे. अशी निंद्य गोष्ट जी भगवत सन्मुख करता येणं शक्य नाही, ती वस्तू जरी आपल्या मनाला कितीही चांगली वाटत असली तरी ती विरक्तीच्या आधाराने, त्या बळाच्या आधाराने सोडता येणं हे आहे परिसंग सोडोनी सुखी राहावे. विरक्ती बळे निंद्य सर्वई त्यजावे. त्याग करावा, त्याचा सोडून द्यावं. कारण आपल्या रामाला वाईट वाटेल, आपल्या रामाला दुःख होईल, आपला राम आपल्यावरती नाराज होईल, अशी कुठली गोष्ट आपण रामाच्या समोर करावी, होय की नाही? कारण तो तर अखंडित माझ्या बरोबर आहे. मग त्या रामाला आपण प्रसन्न ठेवण्यासाठी या सगळ्या नश्वर गोष्टी ज्या मनाला काही क्षण आनंद देतात त्या गोष्टींना आपण त्यागावं. समर्थ म्हणतात, पण हे कोणाला जमेल? जो निरंतर राम भजनामध्ये असेल तोच या सगळ्या गोष्टी करू शकेल. सज्जनो, अशामुळं या विदेहीपणे भक्ती मार्गेची जावे, विरक्ती बळे निंद्य सर्वई त्यजावे, हे करण्यासाठी आपण राम भजन करावं. राम भजनच ज्ञानशस्त्र तुमच्या हातात देतं आणि हे ज्ञानशस्त्रच तुमचं देहभान घालवतं. ज्या क्षणी देहभान गेलं त्या क्षणी मन आत्मस्वरूपाशी सन्मुख झालं आणि तिथं रामरायाची भेट झाली. म्हणून संगातीत होणं हे आत्मज्ञानासाठी आवश्यक आहे असं समर्थांचं सांगणं. सज्जनो, यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय राम.